स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा सत्य बोले मुखे दुःखवे अनेकांच्या दुःखे हेच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा निश्चयाचे बळ तुका म्हणे तेचे फळ हेच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा विठ्ठल विठ्ठल शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ मंगल भावना स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. प्रस्तुत भगवंताच्या दरबारामध्ये आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या परम पावन अशा स्थानामध्ये की ज्यांनी या ठिकाणी तपश्चर्या केली, अभंगाची निर्मिती केली, असे परमपावन स्थान आहे. अशा स्थानामध्ये सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, अशा या नाम सप्ताहामध्ये आजची सेवा ज्यांच्याद्वारा प्राप्त झाली असे आपणा सर्वांच्या प्रेमाचे स्थान असणारे वाल्मिकी महाराज यांच्याद्वारा ही सेवा मला प्राप्त झाली. तशी सेवा माझी 2 तारखेलाच होती. महाराजांना म्हटलं मला काही अडचण आहे आणि म्हणून ही सेवा मी स्वीकारलेली आहे आपण होऊन. तेव्हा आजचा दिवस परम भाग्याचा आहे, कारण हे स्थान म्हणजे सर्वांना संदेश देणारं स्थान आहे.
इथूनच सर्व काही निर्माण झालेलं आहे. अर्थात ही ज्ञानभूमी म्हटलं तरी चालेल, वैराग्य भूमी म्हटलं तरी चालेल, सद्गुण भूमी म्हटलं तरी चालेल. या ठिकाणावरून सगळं काही वाङ्मय जन्माला आलेलं आहे. त्यामुळे सर्वांची दृष्टी वेगळी आहे या स्थानाकडे पाहण्याची. असे परमपावन स्थान आहे की जागतिक स्वरूपाचं असं मंदिर या ठिकाणी सध्या चालू आहे. भव्य दिव्य असं मंदिर की ज्या मंदिराला जगात तोड नाही जोड नाही असं मंदिर होणार. विठ्ठला त्यामध्ये अग्रेसर असे संत तुकाराम महाराज झाले. ज्ञानमूर्ती ज्ञानेश्वर महाराज, प्रेममूर्ती नामदेव महाराज, शांतमूर्ती एकनाथ महाराज आणि वैराग्य मूर्ती म्हणजे तुकाराम महाराज. या सर्व संतांनी वारकरी पंथ नावारूपाला आणला. पूर्वी पंथ नव्हता असं नव्हे, होता, पण जसं पाहिजे तसं रूप या पंथाला नव्हतं. या सर्व संतांनी या पंथाला सगळ्या पंथामध्ये मोठं केलं. विठ्ठला पाया उभारिले देवालया, नामातयाचा किंकर तेने केला विस्तार. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, तुका झालाचे कळस भजन करा सावकाश. तर या वारकरी पंथाचे कलशस्थानी जगद्गुरु तुकाराम महाराज झाले. पायाच्या स्थानी संत ज्ञानेश्वर माऊली झाले. या मंदिराचा ज्यांनी विस्तार केला ते नामदेव महाराज झाले. या मंदिराला ज्याद्वारा बळकटी प्राप्त होते असे खांब एकनाथ महाराज झाले. आणि या धर्म मंदिराचे कलशस्थानी जगद्गुरु तुकाराम महाराज झाले. विठ्ठला भजन करा सावकाश. अशी पवित्र भूमी आमचे गुरुवर्य मथुसिंह मामा म्हणत असत.
कि शहर में जहर, गाव में गंधे और जंगल में मुंगा. तसं हे जंगल म्हणजे मुंगलं रूप आहे, आनंद देणारं स्थान आहे, मनाला आकर्षित करणारं स्थान आहे. विठ्ठला जिथं आपलं मन रमेल तिथं माणसाने साधना करावी. जिथं मन लागत नाही तिथं साधना करायची नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं मन इथं लागलं, गोरड्या डोंगरावर लागलं, भामचंद्र डोंगरावर लागलं. असे 3 डोंगर अत्यंत महत्वाचे आहेत. यांचं जरी नामचिंतन केलं, यांचं जरी स्मरण केलं तर आपल्याला फार मोठं पुण्यही मिळेल आणि आपण केलेलं पापही नष्ट होईल. विठ्ठला पवित्र भूमी आहे, निर्मळ आणि प्रेमळ भूमी आहे. भाव निर्माण करणारी, प्रेम निर्माण करणारी, ज्ञान देणारी, वैराग्य देणारी, अनेक सद्गुणाला प्रसवणारी सुंदर अशी भूमी आहे. आणि अशा ह्या पवित्र भूमीमध्ये वाल्मिकी महाराज दरवर्षी हा कार्यक्रम करत असतात. त्यानिमित्ताने खानदेशातून बरेच भाविक इथं येत असतात. खानदेशातूनच नव्हे, महाराष्ट्रातून येत असतात. असं हे पवित्र स्थान आहे. तेव्हा महाराजांची तब्येत जरा थोडी बरी नसल्यामुळे ते आज आपल्याला दिसत नाही, पण ते सुदुमऱ्याला गेले. त्यांची तब्येत लवकर दुरुस्त व्हावी अशी देवाकडे, तुकाराम महाराजांकडे विनंती. विठ्ठला पवित्र जीवन आहे. अवमेळात मेळ कसा करावा असं त्यांचं जीवन आहे. सर्वजण एकत्रित कसे आणावे ही त्यांची एक सुंदर अशी कला आहे, श्रेष्ठत्व आहे. आणि म्हणून दरवर्षी या ठिकाणी भक्तजन येत असतात आणि अशा कार्यक्रमामध्ये आम्हाला देखील अधूनमधून सेवा करण्याचा योग मिळत असतो. इथं चांगली चांगली मंडळी आहे. सर्वांचं नाम मला परिचय नाही, पण आमचे व्यासपीठ चालक शिवशंकर महाराज आहेत, प्रदान करणारे आमचे पांडुरंग महाराज आहेत, चाल म्हणणारे आमचे सज्जन महाराज, अरुण महाराज सज्जन महाराज आहेत. बरोबर मंडळी आहेत. आणि या ठिकाणी महाराजांच्या नंतर लक्ष देणारे आमचे प्रथम चरण महाराज, शिवचरण महाराज, काय हरकत आहे, जरी नसले तरी घेऊन आमचे महाराज आहेत. सर्वांच्या खेळीमेळीने चाललेला हा कार्यक्रम आहे. आणि तुम्ही देखील सर्वजण बरं का, तुम्ही काही कमी नाही. तुम्ही आहेत म्हणून आम्ही, तुम्ही म्हणून आम्ही, आम्ही म्हणून तुम्ही. विठ्ठला त्याप्रमाणे आळंदीतून आलेली आमची साधक मंडळी आहे, भरपूर मंडळी आहेत. त्यांचा उल्लेख करणं जरा, एखादं नाव राहिलं म्हणजे घोटाळा. दरवर्षी या ठिकाणी चांगला कार्यक्रम पार पडत असतो.
तेव्हा या वर्षी देखील मोठ्या आनंदाने पार पडेल. विठ्ठला विठ्ठला. तेव्हा आमच्या सर्व गुरुजनांचा आशीर्वाद आहे. आपल्या पाठीमागे जी काही थोर मंडळी आहे, संत मंडळी आहेत, त्यामध्ये सद्गुरू जोग महाराज आहेत, मोठे बाबा आहेत, सतुसिंग बाबा आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी घुले महाराज आहेत, वैद्य महाराज आहेत, शिंपी बाबा आहेत, रामचंद्र महाराज आहेत, निकम बाबा, बोधे बाबा, इतर वारकरी पंथाचं पांघरुण आहे. सर्व साधकांचे ते मायबाप आहेत. बरेच संत मंडळी आहेत. त्याप्रमाणे आमचे अलीकडे झालेले थोर साधक, एक कीर्तनकार म्हणून प्रसिद्धीला आलेले आणि परमार्थ चांगलं करणारे आमचे सुदाम महाराज यांची प्रतिमा आहे. अशा अनेक प्रतिमा या ठिकाणी. आणि आपलं मूळ म्हणजे ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज. विठ्ठला संत आहेत म्हणून काहीतरी अंशाने जगत चाललेलं आहे. जर संत होत नाहीत तर जगत चांगलं चालत नाही. पुण्यच लागतं, पुण्याशिवाय काही चालत नाही. पुण्याची वाढ करणारे खरे अर्थाने संत महात्मे इतरही आहेत, पण संतांचं एक नंबर आहे. या संतांच्या पाय धुळीने गंगा ही पावन होते, या संतांच्या सहवासाने देवासी जुळते नाते, या संतांनी सजीव केला, या संतांनी सजीव केला जनहृदयातील आत्माराम, जनहृदयातील आत्माराम. या संतांच्या पाय धुळीने गंगा ही पावन होते. जगाला पुनीत करणारी, जगाचं पाप नष्ट करणारी जी गंगा आहे, तिला अनेक लोकांचा पापाचा मळ लागतो, त्यामुळे ती मलिन होते, दूषित होते. पण अशा गंगेला पवित्र करणारे जगामध्ये संत महात्मे आहेत. विठ्ठला विठ्ठला. चिंतनासाठी निवड केलेला अभंग हा सर्वांच्या परिचित आहे. या अभंगातून महाराज भगवंताची खरी पूजा कोणती आहे ते सांगतात. आपण जी रोज जी भगवंताची संतांची पूजा करतो ती पूजा नाही का? आहेच, पण ती मन लावून केली तर, भावना ठेवून केली तर. पण याही पेक्षा महत्वाची पूजा तुकाराम महाराज या अभंगातून सांगतात. विठ्ठला एक माणसाने पूजा अर्चा करावी, पूजा अर्चा करावी, पण कोण करतो पूजा अर्चा? फक्त तुमच्या आमच्या वाट्याला आल्यात पूजा अर्चा, मंत्र्याच्या वाट्याला आल्यात खुर्च्या, शेतकरी लोक नुसतीच करतात चर्चा, आणि त्यांचं काम नाही झालं तर ते काढतात मोर्चा. पण महत्वाचा घटक म्हणजे पूजा अर्चा. मनुष्य कितीही जरी मोठा झाला तर त्याने दैनिक पूजा अर्चा करावी, देवाची करावी, संतांची करावी. त्यातून आपल्या जीवनामध्ये आपली प्रगती होत असते. सर्व देवता खुश राहत असतात. आपलं जीवन चांगल्या पद्धतीने चालत असतं. अनुकूल जीवन होण्यासाठी याकरता पूजा अर्चा आवश्यक आहे, नामचिंतन आवश्यक आहे, सेवा आवश्यक आहे. विठ्ठला विठ्ठला.
अर्जुनाला सांगतात की हे अर्जुना, म्हणून या पार्थ पाही प्रवेशावया माझ्या ठाई, उपायाची नाही वाणी येथ, माझी प्राप्ती करून घेण्यासाठी जगामध्ये अनेक उपाय, अनेक साधन, अनेक मार्ग आहेत. पण या सकळ मार्गामध्ये, साधनामध्ये पूजा हा मार्ग फार सुंदर, पूजा हा उपाय सुंदर आहे. प्रत्येकाने पूजा अर्चा करावी. पण त्या पूजेचा जर आपण विचार केला तर त्या पूजेचे काही प्रकार आहेत. पंचोपचार पूजा, षष्ठोपचार पूजा, दशोपचार पूजा, षोडशोपचार पूजा, की ज्यामध्ये 5 प्रकार, 5 वस्तू, त्याला पंचोपचार पूजा म्हटलं. ज्यामध्ये 10 प्रकार असतात त्याला दशोपचार पूजा म्हटलं. ज्यामध्ये 16 प्रकार असतात त्या पूजेला षोडशोपचार पूजा असं म्हटलेलं आहे. पण गरीब माणसाला एवढं कुठून शक्य होणार? कुठून 5 वस्तू आणा, कुठून 10 वस्तू आणा, कुठून 16 प्रकार जमा करा? अर्थात हे अवघड आहे. तेव्हा सर्वांना शक्य होणारी, सर्वांना सर्वांच्याकडून घडणारी अशी अगदी सोपी पूजा तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणातून सांगतात. स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काद गुरु भक्ती, स्वामी काद गुरु भक्ती, स्वामी काद गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, तरी फार जुनी चाल आहे, परंपरेची चाल आहे, स्वामी पासून चालत आली. विठ्ठला अभंगातील हे प्रथम चरण आहे. स्वामी काद गुरु भक्ती, पितृवचन सेवापती,
तर यामध्ये महत्वाचे 4 पद आहेत. स्वामी काज, गुरुभक्ती, पितृवचन आणि सेवा पद. महत्वाचे पद आहेत. जीवनामध्ये स्वामीचं काम करा, मालकाचं काम करा, ते मन लावून करा, ध्यान ठेवून करा, वेळेत करा, आपुलकीने करा, भावना धरून करा. जर असं केलं तर मग हे ते विष्णूचे महापूजा, विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. हीच खऱ्या अर्थाने भगवंताची पूजा आहे. सामान्य पूजा नसून, छोटी पूजा नसून, लहान पूजा नसून, ती अगदी मोठ्यातली मोठी पूजा आहे. काय केलं तर, यांचं काम चांगलं केलं तर, यांची सेवा केली तर, आपुलकीने केली तर, वेळेत केली तर, भावना धरून केली तर, याची विष्णूची महापूजा. आपण जी करतो ती पूजा नाही का, ती देखील आहेच. ती करण्यास कदाचित वेळ नसेल आणि इकडे जर तुमचं शरीर ती सेवा करत असेल तर ते देखील देवाची पूजा होऊ शकते. हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. असं स्वामी काज, गुरुभक्ती. स्वामीचं काम करणारे जगामध्ये फार झाले, पण सगळ्यामध्ये ज्यांचं नाव फार मोठं घेतलं जातं असे हनुमंतराय यांनी जीवनामध्ये स्वामीचं काम केलं. शिवरानी धीर स्वामी, स्वामी काज पैसादर. हनुमंताने प्रभू रामचंद्राच्या जीवनातील अनेक अशी कामं केली. बरं, काही मोल घेऊन, काही पैसा पाणी घेऊन असं नाही, निरपेक्ष निस्वार्थी सेवा केली. म्हणून हनुमंताचं नाव जगामध्ये झालं. विठ्ठला विठ्ठला. चांगलं करा, वेळेत करा. काही लोक आजकाल करताना अगदी उशिरा जातात, लवकरच आपल्या घरी परत येतात.
तुमची पूजा, जी केलेली पूजा आहे, केलेलं काम देवाला अजिबात मनपसंत होणार नाही. आणि अशी टंगळमंगळ केली तर तुमच्या घरी लक्ष्मी चांगली येणार नाही. विठ्ठला पगार कमी पडत असेल तर 2 शब्द त्यांना बोला, पण कुचराई करू नका. कुचराई नको आहे. आपल्या मनातील भाव प्रकट करा, पण कामात कुचराई नको, कामात वेगळं चिंता नको. ते मनापासून केलं तर हेची विष्णूची महापूजा. स्वामी काज गुरु भक्ती. दुसरं पद आहे गुरु भक्ती. जीवनामध्ये एकतर गुरु करा, आणि गुरु करताना तो पारखून करा, तपासून करा, नामधारक करा, सत्यवादी करा. ज्याला काही ज्ञान आहे, वैराग्य आहे, सद्गुण आहे, ज्याचं मन व्यापक आहे, आनंदक आहे, असं गुरुस्थान जीवनामध्ये करा. विठ्ठला विठ्ठला. सुटलं की याला नाव ठेव, त्याला नाव ठेव, याला नाव ठेव, त्याला नाव ठेव, असं गुरुस्थान करू. निर्मळ आणि प्रेमळ असं हिवा देवा करणारं गुरुस्थान नको आहे. मोकळ्या मनाचं. बरे जरी जगाकडून त्रास झाला, तो त्रास सहन करणारा असं जीवन असा, मोकळं मन असा, असं एखाद्या जीवनामध्ये घडत असं तपस्वी जीवन ज्याचं असेल तसं गुरुस्थान जीवनामध्ये करत, म्हणजे कोणा तक्रारच नाही. विठ्ठला विठ्ठला. आशारहित गुरुस्थान करा. पैसा साठू जीवन करू नका. धन साठू जीवन हे कामाला पडत नसते. तपस्या करा मोकळ्या मानाचं, ज्यांना कसली अपेक्षा नाही, काही नाही, असं गुरुस्थान आपल्या जीवनाची प्रगती करत असतं. तेव्हा गो शब्द सुंदकारशा, रो शब्द स्तन निरोधका, अंधकार निरोधित्वात गुरु नित्यम भिदीयते. गो शब्द अंधकार वाचक, रो शब्द हा प्रकाश वाचक. अर्थात आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाल्यानंतर जो आपला अज्ञान दूर करून खरं ज्ञान प्राप्त करून देतो तो आपला खरा गुरु. विठ्ठला. गुरु आपणच करतो का? करणारे फार आहेत. नाही, आपल्यापेक्षाही मोठे होऊन गेले. रामकृष्ण हे जगाचे चालक मालक झाले, पण त्यांनी देखील जीवनामध्ये गुरु केले. राम नामे करिता घोष, जेणे तुटती भवपाश, तोही शरण श्री वशिष्ठास, गुरु भक्तीशी सादर. पूर्ण ब्रह्म श्री कृष्णनाथ, तोही म्हणवे गुरु भक्त, दुर्वासवशीची सेवा करीत, नित्य मुक्ती लागोली. भगवान कृष्णाने गुरु केले. प्रभू रामचंद्रांनी देखील जीवनात 2 गुरु केले. वशिष्ठ महाराज, विश्वामित्र महाराज. भगवान कृष्णाने देखील जीवनामध्ये 2 गुरु केले. संदीपनी महाराज आणि दुर्वास महाराज. तसं आपण देखील, माझा आग्रह नाही, पण तसं वाटलं तर
चालू शकतो ज्याच्या प्रती आपली भावना बसली. दत्त भगवंताने 24 गुरु केले, मग आपल्याला काय होतंय? 24 गुरु केले. अजगर सिंधू पतंग मधुमक्षिका गजभृंग हरिनमीन वेश्या सांग नामे सुभग पिंगला टिटव्याने लेकरू कुमार्याने शर्करू सर्पकांताने पेश करू तुकेने गुरु 24. त्यांनी पंचमहाभूताला गुरु केला. एकंदर असे 24 गुरु दत्त भगवंताने केले. आणि म्हणून आपण देखील जीवनामध्ये गुरुस्थान चांगलं करा की ज्याद्वारा आपल्या जीवनामध्ये प्रेम निर्माण होईल, आपल्या जीवनातील किलमिश जाईल, आपलं मन शुद्ध पवित्र होईल, आपलं जीवन भाग्यवान होईल, पुण्यवान होईल, आपल्या अपेक्षा समाप्त होतील, नाहीतर काही अपेक्षाच वाढत जातात. असे काही गुरु आहे की आपल्याला म्हशी घेऊ वाटतात, काही घेऊ वाटतं, म्हणजे याचा अर्थ आपला आणखी संपला नाही. विठ्ठला विठ्ठल. आपलं जीवन चालण्यासाठी काहीतरी असावं, करावं, माणसाने कष्ट करावं, कष्ट करून आपण खावं. दुसऱ्याचं खाल्लं तर आपलं पुण्य नष्ट होत असतं, पण करता काय आता आपल्याला दुसरा मार्गच नाही. पण नामचिंतन करावं, भक्ती चांगली करावी, व्यवहार आपला चांगला ठेवावा. बाकी जे दैवी गुण आहेत त्याचं परिपालन चांगलं करावं. आपलं मन चांगलं असावं. साधारण नामचिंतन केल्यानंतर हे का आपल्याला काही दोष लागत नाही. आपण खातो कोणाचं? भगवंताचं. असं नाव रामदास स्वामीचं आहे ना काहीतरी. तर देणारा समर्थ भगवान आहे. दाता एक राम भिकारी सारी दुनिया, दाता एक राम. सर्वांना देणारा समर्थ भगवान आहे. आणि मग त्याच्या कृपेतून आपल्याला मिळत असतं. याकरता त्याचं नाम चिंतन आपण करावं. विठ्ठला विठ्ठल. असं आपलं महत्वाचं चिंतन गुरुच्या बद्दल चाललेलं आहे. गुरु जीवनामध्ये करा, तसं राहूच नका आणि तसं मरूच नका. जीवनामध्ये गुरु असावा आणि तो तपस्वी असावा, साधना संपन्न असावा. आणि नुसतं गुरुच करू नका, त्याची सेवा देखील करा. काही गुरु करतात आणि जन्मभर सोडून देतात, त्याची बिलकुल सेवाच करत नाहीत. असे बरेच आहेत. नुसती माळ घालण्याची धडपड, घाला माळा करता काय तुम्ही? काहीतरी सेवा करावी, जेणेकरून गुरूंची काहीतरी सेवा घडली पाहिजे. विठ्ठला विठ्ठल. भावना तुकाराम महाराजांची आपल्या गुरुच्या बद्दल, जशी भावना ज्ञानेश्वर माऊलींची आपल्या गुरुच्या बद्दल. आला का लक्षात? जशी भावना दांडेकर मामांची सद्गुरु जोग महाराजांच्या बद्दल. आपले जेवढे गुरुवर्य झाले यांनी आपल्या गुरुच्या प्रती भावना धरून ते जीवन सगळे जगले. जेवढे आपले गुरुजन झाले तेवढे त्यांनी आपापल्या गुरुची सेवा केली. आणि म्हणून आपण देखील गुरु सेवा करावी, कायाने करावी, वाचने करावी, मनाने करावी. त्यांचं चिंतन जरी केलं तर आपल्याला पुण्य लागेल. विठ्ठला गोरक्षनाथाची, मच्छिंद्रनाथाच्या बद्दल. एकदा त्यांना भिक्षेमध्ये काही एका घरातून वडे आले, वडे मिळाले. तर ते वडे गुरुदेवांना फारच आवडले, म्हणजे मच्छिंद्रनाथाला फार आवडले. आणि म्हणून पुन्हा आज्ञा केली की
जिथं मिळाले तिथं पुन्हा जा घेऊन ये. गुरुदेवांची आज्ञा, पुन्हा त्या दारी गेले. माये भिक्षाला, तर ती मातोश्री आली दारामध्ये. हा भिक्षुक तर आताच गेला आणि पुन्हा परत आला. का रे बाबा? तर म्हणे, माऊली तुमचे वडे आमच्या गुरुदेवांना फारच आवडले म्हणून पुन्हा मी आलो. तर म्हणे, वडे देते परंतु डोळा देतो का? म्हटले, डोळा काढून दे तर वडे. पण डोळ्याचा काही विचार केला नाही. डायरेक्ट बुड घातलं, बुबुळच काढलं, रक्ताची धार लागली. त्या माऊलीच्या अंगाचं पाणी पाणीच झालं. हो, पाणी पाणीच झालं. भयंकर त्याला वाईट वाटलं. हे आपण विनाकारण असं म्हटलं. पळत पळत ती पटकन घरामध्ये गेली. वडे टोपल्यामध्ये वडे होतेच. ते वडे घेतले, पटकन त्यांच्या झोळीमध्ये घातले आणि महाराज डोळा दाबून धरला, रक्त गळत आहे. अशा स्थितीमध्ये गुरुदेवाकडे आले. भिक्षापात्र समोर ठेवलं. त्यांना अंतर्ज्ञानाने समजलं की आपल्यासाठीच आपल्या शिष्याने किती अघोर कर्म केलं. त्यांच्याकडे तपाचं बळ होतं. महाराज एक मंत्र टाकला, पूर्वीसारखा डोळा करून, आता कोणी तसं करू नका. इथपर्यंत आपल्याला जायचं नाही बरं का, असं कोणी करायचं नाही. फक्त भावना चांगली धरा. गुरूंच्या प्रती भावना चांगली असावी. त्यांची सेवा करावी. सेवा करावी. सेवा कामाला पडत असते. कधी सेवा उभी राहत असते. केलेलं कर्म कधी, केलेलं कष्ट म्हणा, केलेली सेवा हे कधी तुमचं वाया जाणार नाही. पण हे सगळं भगवान म्हणतो, माझंच केलं या जीवाने. गुरुची सेवा ती माझी सेवा, स्वामीची सेवा ती माझी सेवा, आईवडिलाची सेवा ती माझी सेवा, असं भगवान समजतो. आणि म्हणून भगवान कोणाचं असं फुकट घेत नसतो. भगवान कोणाचं फुकट घेत नाही आणि ज्याचं त्याला दिल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला विठ्ठल. आचारातून सगळं काही मिळतं. आपण जर आचार चांगलाच केला तर सगळं काही आपल्याला मिळून जातं. त्यामुळे आपले ग्रह दशा देखील चांगली राहत असते. कोणतेच ग्रह आपल्यावर अशी मात करू शकत नसतात. आपला आचरण शुद्ध असेल, आपला आचार चांगला असेल, विचार चांगला असेल आणि विचार चांगला असेल, या गोष्टी फार महत्त्वाच्या. आचार बिघडला तर रावणासारखं होतं, विचार बिघडला तर दुर्योधनासारखं होतं आणि उच्चार बिघडला तर मग शिशुपाळासारखं होतं. विठ्ठला बिघडला. सगळेच पद अति महत्वाचे आहे. या अभंगाच्या प्रमाणे जो आपलं जीवन जगेल त्याला काहीच कमी पडणार नाही. त्याला कोणतंच होणं होणार नाही. जसं कोणत तिथं काय होणं आपण ऐकतो का नाही. त्याला काही कमी पडणार नाही. देव त्याला सगळं देऊन टाकणार, कारण तो लक्ष्मीचा मालक आहे. त्यामुळे त्या देवाला कोणतीच ओलीवर राहत नाही. आपला सद्भाव चांगला ठेवला तर, आपलं आचरण चांगलं ठेवलं तर, आपली काही लोकांचा नुसता अभ्यासाच असतो पण वागणंच नसतं. विठ्ठला विठ्ठला. गुरु भक्ती पितृवचन सेवापती. तेव्हा जीवनामध्ये पितृवचन, जिथं पितृस्थान तिथं मातृस्थान गृहीत धरायचं असतं. हे कधी वेगळे नसतात पण माणसं वेगळे करतात. बापाला एकीकडे, आईला एकीकडे. एक भाऊ बाप सांभाळतो, एक भाऊ आई सांभाळतो. पण असं नाही करायचं. दोघांना एकेच ठिकाणी ठेवायचं. वाटल्यास एक एक महिना सेवा करा.
पण दोघांना एकत्रित ठेवा. विठ्ठला विठ्ठला. कधी ठेवा? जर दोघं भांडण करत असतील, जर त्यांचं जमत नसेल तर मग ठेवलं तरी चालेल, पण शक्यतो दोघं एके ठिकाणी असावे. कारण यांना जगामध्ये, विश्वामध्ये यांना पहिला मान आहे. बाकी कोणाचंच नाव वेदाने घेतलं नाही. वेदाने कोणाचंच नाव घेतलं नाही. पहिलं नाव आई वडिलांचंच घेतलेलं आहे. मातृदेव भव, पितृदेव भव, नंतर गुरुचं नाव, नंतर अतिथीचं नाव, नंतर इतरांचं नाव. विठ्ठला विठ्ठला. चांगली करणार त्याला काहीच कमी पडणार नाही. पण एवढी आपण सेवा करत नाही. आईवडिलांच्या सेवेमध्ये सगळं वैभव आहे, त्याची गरिबी राहणार नाही, त्याला वैभवच मिळेल. मग काही म्हणते आम्ही तर फार करतो, करता पण मनापासून करत नाही. काहीतरी वेगळा भाव तुमच्या मनात दिसतो, म्हणून तिथं कमी पडते. जर मनापासून आईवडिलांची सेवा केली तर भगवान त्या जीवावर संतुष्ट होतो आणि आपली लक्ष्मी भगवान त्याला देऊन टाकतो. आर्थिक रूपाने, इतर काही रूपाने. विठ्ठला विठ्ठला. आईवडिलांची सेवा केल्यामुळेच जगाचा चालक, विश्वाचा मालक पंढरीनाथ आपल्या महाराष्ट्रामध्ये आला. पुंडलिकासाठी आला देव पंढरीला, आला देव पंढरीला. पुंडलिकासाठी आला देव पंढरीला. पुंडलिक भक्तासाठी भगवान इथं आला. पुंडलिकाने पूर्वजीवन वेगळं होतं, नंतर सगळं कळून चुकलं, पश्चाताप झाला, तीर्थयात्रा रद्द केली. माझे तीर्थ खरे हेच आहेत अशी समज त्याला आली. पुढचा प्रवास बंद केला आणि परत आपल्या पंढरी क्षेत्रामध्ये आले. आईवडिलांची एवढी सेवा केली, एवढी सेवा केली की त्यातून भगवान संतुष्ट झाले. भगवंताने आपलं स्थान सोडलं, वैकुंठ सोडलं आणि भगवान डायरेक्ट पंढरीत आले. हरी वैकुंठाहुनी हरी वैकुंठाहुनी आला पुंडलिकाला गुणी, उभा राहिला अजुनी युगानुयुगे भक्ता संगे, एका जनार्दनी संत शुभा शुभा देवता हो विठे देवता हो विठे उभा देवता हो विठे. भगवान पंढरीमध्ये आले. पुंडलिकाची सेवा चालू होती, अगदी मन लावून सेवा चालू होती. तर भगवान आले आणि म्हटले की हे पुंडलिका मी आलो, मी आलो. तर म्हणे देवा तुम्ही आलात, पण सध्या मात्र बोलू नका. माझ्या या पित्याचा होईल निद्रापुंग, नघडे हा प्रसंग बोलण्याचा.
तेव्हा बोलू नका, आईवडिलाची निद्रा मोडेल, झोप मोडेल. जरा थांबा, जाण्याची घाई करू नका. थांबला दैव बाळवंटी, थांबला दैव बाळवंटी, लाडक्या पुंडलिकासाठी. थांबला दैव बाळवंटी, थांबला दैव बाळवंटी. भगवान थांबले, भक्ताचे शब्द मान्य केले आणि पुंडलिकाने विचार केला, या देवाच्या दर्शनासाठी सारं जगत येईल. त्यात काही सज्जन, त्यात काही दुर्जन राहतील, तर सज्जनाला पाहून याला आनंद होणार आणि दुर्जनाला पाहून याला फार मोठा राग येणार. तर देवा हे असं चालणार नाही, जसे असतील तसे. मूळ पापे जैसे तैसे, पापे जैसे तैसे उतरी कासे लावणे. की देवा जसे असतील तसे, किती मूर्ख असो, किती खाणारे पिणारे, नको नकोची करणारे, पण तुझं दर्शन झालं की त्यांचा उद्धार तू केलाच पाहिजे, असं मनात त्यांचं काही धरायचंच नाही. मूढ पापे जैसे तैसे उतरी कासे लावणे. तुका म्हणे खरे झाले एका बोले संतांच्या. जे संतांचे बोल, जे संतांचे शब्द, पुंडलिकाचे शब्द ते भगवंताने मान्य केले आणि म्हणून भगवंताने अनेकांचा उद्धार केला. सध्या देखील उद्धार करतच आहे आणि पुढे देखील अनेकांचा उद्धार भगवान करणार आहे. सुंदर ते ध्यान उभे बेटेवरी, सर्वांग सुंदर परमात्मा विटेवर उभा राहिला. अशा त्या भगवंताने अनेकांचा उद्धार केला आणि सध्या देखील तेच कार्य भगवान करत आहे आणि पुढे देखील भगवान अनेकांचा उद्धार करणार आहे. तर हे सगळं कशामुळे घडलं? केवळ आईवडिलाच्या सेवेतून घडलं. आईवडिलाची सेवा होत नव्हती तर भगवान इथं येत नव्हता. विठ्ठला परंतु शिवशंकर महाराज इथं चिंतन कसं आहे? पितृवचन सेवापती. पितृवचन, वचनाला फार महत्व, सत्याला फार महत्व. एकतर शब्द कोणाला देऊ नका आणि शब्द दिला तर खरा केल्याशिवाय राहू नका. पितृवचन, पितृवचन प्रभू रामचंद्राने त्याचं परिपालन केलं आणि म्हणूनच प्रभू रामचंद्राने साऱ्या जगामध्ये नाव झालं की प्रभू रामचंद्राच्या कृतीला जगामध्ये तोड नाही, जोड नाही. प्रभू रामचंद्रासारखा देव नाही, प्रभू रामचंद्रासारखा पुत्र नाही, प्रभू रामचंद्रासारखा पती नाही, प्रभू रामचंद्रासारखा राजा नाही, प्रभू रामचंद्रासारखा शिष्य नाही. असे अनेक पैलू प्रभू रामचंद्राच्या जीवनामध्ये आहेत की ज्यांचं नामचिंतन केलं तर आपल्या जीवनाचा उद्धार आहे. विठ्ठला विठ्ठल. आपल्या पित्याचं वचन
आपल्या आईकडे गेलं, कैकेयीकडे गेलं की मी तुला 2 वर देणार. सगळा भाग बराच आहे. राजा दशरथाला विजय प्राप्त झाला त्याला कारण कैकेयी होती. स्वर्गामध्ये जाऊन विजय प्राप्त केला, राक्षस पराभूत केले, दैत्य पराभूत केले, सर्व देवांना अति आनंद झाला. पण हे करताना शुक्राचार्याकडून बाणाला आख मोडला गेला. अशा स्थानी त्याने लक्ष साधून चाक सावरून धरलं, चाकातच हात घातला, चाकात हात घातला, कारण त्याला काही वरदान असल्यामुळे त्याला काही झालं आणि त्याद्वारा मग राजा विजयी झाला, संतुष्ट झाला. मी तुझ्यावर प्रसन्न आहे, मी तुला 2 वर देतो, काही माग, काही माग, तुला 2 वर देतो. म्हटले राहू द्या तुमच्याकडे स्टॉक मध्ये, ज्या वेळेला प्रसंग येईल, ज्या वेळेला प्रसंग येईल त्यावेळेला मी ते मागून घेईन. आणि मग पुढे जाऊन असा हा प्रसंग आला. कैकेयीने 2 वराची मागणी केली. एका वराने भरताला गादी, दुसऱ्या वराने रामाला 14 वर्ष वनवास. हे शब्द कानी पडले. राजा मूर्छित झाला. रात्रभर मूर्छेतच राहिला. तसं अनेक वेळा त्याने प्रयत्नही केला. झाली सकाळ, आला सुमंत प्रधान. अस्ताव्यस्तपणा पाहिला. सुमंत प्रधाने रामाला पाचारण केलं. रामप्रभू तिथं आले, त्या महालामध्ये आले. सगळा काही मुका बाजार होता, कोणीच काही बोलेना, कोणीच काही बोलेना. राजा अस्तव्यस्त पडलेला आहे. तेव्हा कैकेयी माता सांगू लागली रामाला की हे रामा, तुम राजा के प्राण प्यारे, इनके दुख हरोगे सारे. अब तुम वन में जाओ राम पतित पावन. पण हे सगळं कुठून घडलं? नंतरीकडून घडलं बरं का. नाहीतर कैकेयी अशी होतच नव्हती. ती रामाच्या प्रती अत्यंत प्रेमळ होती. भरताही पेक्षा तिचं रामावर अत्यंत प्रेम होतं. म्हणून त्याने कनक भवन स्वखर्चाने बांधून दिलं. कनक भवन केवळ राम सीता तिथं राहावे म्हणून तुम्ही अयोध्येला गेल्यानंतर ते कनक भवन आपण पाहतो, तिथं दर्शन करतो. कैकेयीचं एवढं प्रेम होतं. पण या कैकेयी कुटील मंतराने बहकाई, कैकेयी नेह बात सुनाई, दे दो मोरे 2 वरदान. कैकेयीने हा भाव रामाला सांगितला. रामप्रभूने तो भाव मान्य केला. आपल्या वडिलाचं वचन आईकडे गेलं. ते वचन पुत्राने खरं करणं हे पुत्राचं काम. आणि म्हणून रामप्रभू अगदी आनंदाने वनामध्ये गेले. त्यांनी वेगळं चिंतन नाही केलं. माझ्या भरताला गादी, मला आनंद आहे आणि मला जर वनवास असेल तर त्याही पेक्षा मला फार मोठा आनंद. अगदी आनंदाने प्रभू रामचंद्र वनामध्ये गेले. ते नाही रडले, पण बाकी जनता त्यांच्यासाठी जनतेने आक्रोश केला. पण प्रभू रामचंद्र आनंदाने सत्याचं परिपालनच केलं. त्यांनी जो वडिलाचा शब्द त्यांनी खरा करून दाखवला. त्यांना कल्पना होती आपलं कुळ कोणतं आहे. रघुकुलारी तर सदा चले
असत्य न जावं. सत्याचं त्यांनी त्या वचनाचं खरेपण राखलं आणि मग जगामध्ये प्रभू रामचंद्राचं नाव झालं. आता थोडंफार कमी मिळा की माणसं लगेच गच्चानेच दाबतात आई वडिलांची. विठ्ठला वचन सेवापती. आणि शेवटचं जे पद आहे कोणतं पद? हा, सेवा. पत्नी धर्म आहे की पतिदेवाची सेवा करणे. कारण सेवा केल्यामुळे तुका म्हणे पतिव्रता तिची कोणावरी सत्ता. हा, तिची देवावरी सत्ता. देव देखील त्याच्या शब्दामध्ये राहतात. यापेक्षा आणखी भारी काय? एवढे मोठे देव खरे, पण अनुसयाचे आणखी झाले का नाही? एवढे मोठे देव खरे, पण एका क्षणात त्यांना बाळरूपच करून टाकलं. बाळच बनवलं, लहान मुलं केली. विठ्ठला आणि म्हणून पतिव्रता माऊलीची काही लक्षणं आहेत. वेळ संपला बरं. असं स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा विठोबा.